जाऊन सांगून या बादशांना आपलं मुरारपंत जगदेव जाऊन मिळालं त्या शहाजी राजांना। निजामशाहीची स्थापना झाली। आता ते शहाजीराज आदिलशाहीचा अर्धा हिस्सा त्यांना देणार। काय म्हणताय बाजी राज? बाजी राजा अहो काय बोलताय? हे असं सांगू? हो मग? अहो पण बादशाह विश्वास ठेवेल का? न ठेवायला काय झालं? हो तसं नाही, मुरारपंत जगदेव हे वजीर आहेत, आयरी गैरी असा मी नाही। डाव उलटला तर आमचाच जीव जाईल। आणि डाव जर नाही मांडला तरी बी जीव जाणारच की। अंबाजी राज तुमचा जीव धोक्यात येणार त्या मुरारपंत जगदेवामुळे। अहो ते पण हजर होते ना तिथं समारंभाला। अहो ते जर तिथं हजर नसते तर झाक लिमिट 1.25 लाखाचीच होती की। हो ना, आतापर्यंत त्यांना सगळं कळलं असं। त्या इरादत खानच्या नादाला लागलो आणि माती खाल्ल्या। अंबाजी राज काय सांगतोय ते नीट कान देऊन ऐका। त्या मुरारपंत जगदेवाचं तिथं समारंभाला हजर असणं हाच त्याच्यासाठी फास बनवायचा। अहो आदिलशाहीचं काही मातब्बर तिकडं शहाजी राजांना जाऊन मिळाल्याचं तुम्हाला कळलं तेव्हा नात्याच्या धाग्याचा फायदा घेऊन तुम्ही तिकडं समारंभात गेलात आणि याची देही याची डोळा तुम्ही कोण कोण फितूर झाले ते सगळं पाहून आलात। आणि तुम्ही बघता तर काय मुरारपंत जगदेव फितूर आहेत असं तुम्हाला कळलं। ही खरी गोमायात। पण ही गोम बादशाच्या कानात सोडणार कोण? म्हणजे बादशाच्या मर्जीतला असेल तर आपला वार फुकट जाणार नाही। ही गोम बादशाह मुस्तफा खान। मुस्तफा खान? पण मुस्तफा खान मदत करेल? अहो मुस्तफा खानच मदत करेल। अहो मग चांग भलं म्हणा आणि गाठू त्याला। काय? जी हुजूर, शाहजहां का ही खलीता है। पढ़ा जाए। अल्लाह ने अपनी मर्जी से जिसे इस जमीन पानी हवा का मालिक बनाया है उस खुर्रम शाहजहां की तरफ से आपको यह फरमाया जाता है कि आप अपने इलाके में हमारे नाम से राज करें। हमारे दुश्मन शाहजी भोसला को आप और आपके सिपह सालार मदद कर रहे हैं। मुगलिया सल्तनत ऐसी बगावतें कभी मुआफ नहीं करेगी, बल्कि आप कड़ी से कड़ी सजाओं के हकदार बन जाओगे। आपके इलाके से कोई भी शख्स शाहजी भोसला का मददगार ना बने। अगर इस फरमान को आपने नजरअंदाज किया तो आपके जिस्म का गोश्त चील कौओं को खिलाया जाएगा। हुजूर, बादशाह शहाजहांची ही हिम्मत। जो आम्हाला वंदनीय आहे, जो बादशाह आमचं भलं करतोय त्या बादशाह बद्दल हे अल्फाज। या खुदा। सुनो आदिल खान, हम उस काफर शाहजी को तो खत्म करने ही वाले हैं। अगर आप उसके हमदर्द या मददगार बने तो आपकी भी वही हालत होगी जो शाहजी भोसला की होगी। पर अगर आप हमारा साथ दोगे, इस जंग में हमारी तरफ से लड़ोगे, तो निजाम शाही का आधा हिस्सा आपको इनाम के तौर पर दिया जाएगा। इसका मतलब शाहजहां दाने डाल रहा है। बिल्कुल, और जंग के बाद खुर्रम शाहजहां अपने जुबा को याद करेगा। हुजूर, मी म्हणतो जे घ्यायचं असेल ते जंगच्या पहिलंच घ्या। लेना देना बाद में बाजीराजे।
लेकिन शाहजहां जिस तरीके से पेश आ रहे हैं वो गुस्ताखी है। तो हम क्या करेंगे हुजूर? सच बात तो यह है कि मुगलिया सल्तनत से हम खुश तो नहीं हैं, लेकिन उनकी नाराजगी सहने की ताकत भी हम में नहीं है। मैदानी जंग में उनकी फौज हमारी फौज से कई गुना ज्यादा है। हमें उन्हें यह समझाना होगा कि उनकी इस बात से हम सहमत तो है, लेकिन डरे हुए नहीं हैं। मुस्तफा खां की क्या राय है इस बात पर? क्योंकि मुस्तफा खां की राय आदिल शाही के लिए हमेशा फायदेमंद साबित हुई है। कहां है मुस्तफा खां? हुजूर, मुस्तफा खान मतलब बादशाह पे दिल कुर्बान। अहो, आपले शत्रू नंतर हे आपले मित्र होतात का? असं का विचारताय? आता बघा ना, ते मुरारपंत काका आले होते ना, त्यांचं काय? ते आधी आपले शत्रू होते, मग नंतर त्यांनी आबासाहेबांची मैत्री का केली? फक्त मुरार काकाच नाहीत तर अशी बरीच माणसं आहेत शिवबा। या बसा। जी आपली या मुलुखातली आपल्या मातीतली आहेत, परंतु आता निजामशाही, आदिलशाही, मुघल सल्तनत यामध्ये चाकरी करतायत। हे बादशाह एकमेकांचे शत्रू झाले की या माणसांना आपसात लढावं लागतं, एकमेकांचे जीव घ्यावे लागतात। बादशाह लढत नाहीत, लढाई लढून कटून मरतात ती आपलीच माणसं। कळलं? तसं मुरार काका आदिलशाहीत होते आणि तुमचे आबासाहेब निजामशाही। पण आपली माणसं मरू नये यासाठी काय करावे लागेल? ह्या शाह्यांची चाकरी सोडायची, सगळे मान मरातब शाही इतमाम विसरून स्वतंत्र व्हायचं। म्हणजे आता दुसऱ्यासाठी नाही, वेळ आलीच तर स्वतःसाठी या मुलुखाच्या हितासाठी एक होऊन लढायचं। म्हणजे आता दुसऱ्यासाठी नाही, वेळ आलीच तर स्वतःसाठी या मुलुखाच्या हितासाठी एक होऊन लढायचं। पण सर्वजण एकत्र येतील का? येतील की, का नाही येणार? आणि साऱ्यांना हा विचार पटेल का? ज्यांना हा विचार पटला आहे त्यांनी तो इतरांना सांगून त्यांच्या गळी उतरवायचा आहे। म्हणजे आबासाहेबांना हा विचार पटला म्हणून त्यांनी पंडित काकांशी मैत्री केली? हो, आणि हा विचार तुमच्या आबासाहेबांचाच आहे आणि आमचाही आहे। मग आता आमचाही आहे, पण त्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या जीवाभावाची माणसं जोडावी लागतील। म्हणजे आता आबासाहेबांकडे बघा, बाजी काका आहेत, हिराजी, माणकोजी, तुकाजी, हणमंते, भीमराय काका। अगदी बरोबर। आणि एक लक्षात घ्या, ताकद ही फक्त तलवारीतच असते असे नाही, तर ती आपल्या जीवाभावाच्या माणसांमध्येही असते। खरं बळ हे माणूस बळ। तो ये अल्फाज खलीदे में इस्तेमाल किए हैं मुस्तफा खान, हम आपकी राय जानना चाहते हैं। हुजूर आला, ये तो बर्दाश्त के बाहर है। ऐसे घिनौने खत को करारा जवाब देना चाहिए। आदिल शाही का बुरा सोचोगे तो पहले तुम्हारा बुरा हो जाएगा। आइंदा ऐसा खत लिखने की जरूरत ना करना,
वाह मुस्तफा खान वाह। और लिखा जाए, सालाना जितना खर्चा और लगान दिया जाता है उतना ही मिलेगा। आदिल शाही की तरफ आंख उठाकर भी देखने की जरूरत ना की जाए। बिल्कुल दुरुस्त, वाह मुस्तफा खान। हुजूर, मुस्तफा खान मतलब बादशाह पे दिल कुर्बान। कसूर माफ हुजूर। इस मसले की जड़ कौन है आपको मालूम है? कौन है? कहिए मुस्तफा खान, कौन है? आदिल शाही के लिए आपकी राय हमेशा फायदेमंद रही है मुस्तफा खान, बोलिए। जरा गौर फरमाइए बादशाह सलामत। शाहजहां बादशाह तो मुगलिया सल्तनत का भला देख रहा है। उसने खत में यह भी लिख दिया है कि उसकी हमारे साथ कोई दुश्मनी नहीं है। उसकी दुश्मनी है तो वो काफर शाहजी भोसले के साथ। बिल्कुल। और ये शाहजी भोसला तो हमारा सरदार है नहीं, वो तो सिपह सालार है निजाम शाही का। उसका हमारे साथ कोई ताल्लुक नहीं है। फिर भी ये खत हमें आता है, क्यों? इसका जिम्मेदार कौन हो सकता है? सोचिए जहांपना। वही तो हम भी जानना चाहते हैं। हुजूर, इस सारे मसले की जड़ एक ही है और वो है वजीर आदिल शाह मुरार जगदेव। पंडित जी, मुरार जगदेव? हुजूर, मुरार जगदेव और शाहजी राजा के दोस्ती की बहुत खबरें सुनाई दे रही हैं आजकल। मुरार जगदेव की दोस्ती पाकर शाहजी भोसला के इरादे बुलंद हो रहे हैं हुजूर। निजाम शाही के छोटे वारिस के बहाने निजाम शाही के तख्त पर बैठने की जुर्रत की है उस काफर ने। शाहजी की इन हरकतों के लिए मुरार जगदेव को कैसे जिम्मेदार ठहराया जा सकता है? हुजूर, मुरार जगदेव तो वहां मौजूद थे। इस बात का पुख्ता सबूत है हमारे पास। पंडित जी, मुरार जगदेव को सख्त ताकीद दी जाए कि आगे से उनके शाहजी भोसले के साथ ताल्लुकात बर्दाश्त नहीं किए जाएंगे। हुजूर, आपकी ये बात मुरार जगदेव मानेंगे? एक काफर निजाम शाह के तख्त पर बैठा है, ये देखकर शायद उनके हौसले बुलंद हो गए हैं। आदिल शाही का आधा हिस्सा शाहजहां को देने की सोच रहे हैं वो। क्या बकते हो? सही तो कह रहा हूं हुजूर। मंबाजी से पूछिए। मंबाजी राजे, क्या ये सच है? क्या कहू हुजूर, डोळ्यांनी पाहिले। मंबाजीराव, राजे, तुमच्या सहवासात आम्हाला खऱ्या स्वातंत्र्याचा अर्थ कळाला। आम्ही तुमची हिंमत बघितली, गोर गरिबांबद्दल तुमच्या मनात असली तळमळ बघितली।
आता असं वाटतंय आजवरचा जन्म फुकट गेला. पण महाराज, आता जगायचं ते आपल्या भूमीसाठी. महाराज, आम्ही जातोय, पण लवकर येण्यासाठी. या, पण तुमचे आशीर्वाद हवे आहेत आम्हास. ते तर कायमच तुमच्या पाठीशी आहेत. मोक्षवंत व्हा, यशवंत व्हा. तुम्ही वडिलांसारखे, वडिलांवर करावं तसं प्रेम केलं आम्ही तुमच्यावर. आम्ही सुद्धा वडिलकीच्या नात्यानेच तुमची पाठराखण करू. राजे, तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करा. आम्ही आहोत तुमच्या साथीला. चला, येतो. थांबा, आमच्याकडून तुम्हाच एक भेट. आमची याद त्या निमित्तानं कायम तुमच्यापाशी राहील. हुजूर, हुजूर, एक बुरी खबर है. क्या? आपके दोस्त खवास खान को मार डाला. क्या? किसने? हुजूर, दुश्मन कोई और नहीं, हमारे ही आदिलशाही के लोगों में से एक, मुस्तफा खान. क्या? मुस्तफा खान? हाँ, मुस्तफा खान. मतलब बादशाह पे दिल कुर्बान. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. काय ग? काय झालं? हो जिजाका, तर आत येताना पाल पडले अंगावर. देवा, कसला अपशकुन हाय हो? अपशकुन असं काही नसतं. नाही नाही, मी आपली आंघोळ करून येते. अगं, बोला फुलाला गोष्टी घडतात आणि माणूस शकून अपशकुनात अडकतो. जिजाका, व पाल पडली हाय. पाल अंगावर पडणं ह्यो काय चांगला शकून नसतो. नक्कीच काहीतरी संकट येणार आहे. म्हणून तरी ह्यो संकेत देवघरात दिला हाय. मी आलेच. अगं, येते मी. महाराज, एक वाईट खबर आहे. पंडित मुरार जगदेव आपल्यात राहिलं नाही. काय? परंतु असं कसं? आम्ही रोजच्या रोज एकमेकांना निरोप धाडत होतो. असे कसे अचानक गेले? नाही नाही, अवराजा असंच झालंय. त्यांच्या संगत दगाफटका झाला. दगा? कोणी केलाय दगा? त्या मुस्तफा खानानं. मुस्तफा? त्या मुस्तफा खानाची ही हिम्मत? अहो, त्याची कसली आली आहे हिम्मत? पर महाराज, त्याची हिम्मत झाली कारण ह्या माग दस्तूर खुद्द आदिलशहाचा हात आहे. कृष्णेश्वरा, काय सांगू राणी साहेब, लय हाल झालं मुरार पंतांचं. उठण्या बसण्यातला खानानंच दगा केला. खानाने पंतासनी कैद केलं. खान त्यांची जीभ छाटली हो. हे कमी पडलं म्हणून धिंड काढले हो त्यांची इजापुरातनं. लय बेरहमीनं मारलं त्यांना. तुकडं तुकडं करून मारलं. पंतांचं हे हाल झालं कारण ते आपल्या महाराजांचे पाठराखे बनले ना. हाच काही त्यो गुन्हा त्यांचा.
गोदा खरंच ग अपशकुन झाला, परंतु पाल पडली म्हणून नाही, तर आदिलशाही सरड्यांनी रंग बदलला म्हणून।